आज आहे ना, म्हटलं गणपती बाप्पांना असा काय नैवेद्य बनवावा की त्यामुळे गणपती बाप्पा आवर्जून खुश होतील. जे पान, खायचं पान, नागेलीचं पान अतिशय लोकप्रिय आहे आणि ते आवर्जून पूजेसाठी आवश्यक अशी घटक एक आहे. तर म्हटलं त्यापासूनच आपण काहीतरी करावं. तर काय करता येईल, तर म्हटलं चला मोदक करूयात. हे खायच्या पानाचेच मोदक आहेत. नागेलीच्या पानाचे मोदक, शाही मोदक खूप टेस्टी होतात आणि दिसायला तर एकदम भारी होतातच. पण आ हा 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 करून बघा, झटपट पण होतात आणि मुलांना तर अतिशय आवडतात. तुम्हाला कसा वाटलाय नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग रेसिपी सांगते, खूप सोपी आहे. काय नाही, मी नागेलीची पाने घेतले जे आपल्या बाल्कनीतच आहेत. जवळपास 7-8 घेतले मी. छोटे असतील तर जास्त घ्या, मोठ्या मोठ्या साईजचे असतील तर आपल्याला 7-8 पानं लागतील आणि छोटे असतील तर 10-15 घ्या. माझे दोन्ही मिक्स होते तर मी हे मोठे पानं जवळपास 7 ते 8 घेतले आणि छोटे 2-3 होते असे. आता याला छान धुवून घ्यायचं. बघा याच्यावर धूळ आहे थोडी. धुवून साफ करून आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत त्याचे. बघा असे मोठे पानं आहेत, काही काही छोटे पानं आहेत. बघा असे देठ काढून घ्यायचे. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये लावायचे आहेत, बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. मिक्सरमध्ये टाकताना भांड्यामध्ये बारीक करून टाकायचे. आता मिल्क मेड घ्यायचं, अर्धी वाटी घ्यायचं. हे थोडं सगळंच होतं म्हणून मी तेवढं पूर्ण घेतलं. आता याला फिरवून बघा कसं झालंय. असं एकजीव झालं पाहिजे छानपैकी. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये खोबरं खीस हे टाकायचं. हे जवळपास 1 वाटी टाकलं मी आणि हे अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी. हे चांगला सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. कलर चेंज नाही होऊ द्यायचा, फक्त याला छान भाजल्या गेलं पाहिजे असं बघायचं. आता वरून ते सारण टाकायचं जे मिक्सरमधनं फिरवलं ना आपण, पानांचं आणि मिल्क मेड, ते आपण याच्यामध्ये टाकायचं. याला छान एकजीव करायचं. बघा आता काही सारण राहिलेलं आहे टाकायचं, ते पण टाकून घेते मी. बघा असा कलर झालाय, पण थोडा आपल्याला डार्क हवा आहे कलर, म्हणून आपण याच्यामध्ये रंग टाकणार आहे थोडासा, जे पाण्यामध्ये भिजू घातले आहे. बघा तुम्हाला रंग नसेल टाकायचा तर ठीक आहे, स्किप करा. पण याने कलर छान येतो मोदकांना. आता बघा थोड्या वेळ झाल्यानंतर मी गॅस बंद केला. आता इकडे आपण जे मोदकाच्या आतमध्ये भरणारं सारण आहे ना ते करणार. 1 चमचा बदाम बारीक चिरून, 1 चमचा काजू ते पण बारीक चिरायचं. आता 2 चमचे खोबरं खीस छोट्या चमच्याने, 1 चमचा बडीशेप, हे आहे तुटी फुटी 1 चमचा,
आणि ही विलायची पावडर थोडीशी, हे आहे गुलकंद. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मी आणखीन थोडं घेतलं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे 2 चमच्याच्या वर आहे ते थोडं. हे छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आता आपलं सारण मी काढून घेतलंय. हे आहे आतमध्ये भरायचं सारण. आता घ्यायचा आपल्याला साचा मोदकाचा आणि त्याला लावायचं थोडं तूप किंचित. आता जे पानांसाठी आपण पानाचं सारण बनवलंय ते पहिले याला लावून घ्यायचं. बघा कसं लावते मी. सारण आपल्याला याच्यामध्ये मोदकाच्या साच्यामध्ये असं भरायचं आहे. खूप इझी होते, करून बघा तुम्ही, तुम्हाला पण आवडेल. टेस्ट पण आवडेल आणि करायला पण म्हणजे खूप इझी असल्यामुळे ते पण आवडेल. आणि काहीतरी नवीन प्रकार मुलांना पण आवडेल ना. आणि गणपती बाप्पाला तर आवडतेच. बघा, साचा बंद करून त्याला दाब द्यायचा आणि मग ओपन करून असा निघतोय मोदक. कसा झालाय? दुसरा पण दाखवते. हे जेवढं सारण आणि जेवढं म्हणजे आपण दोन्ही बनवून ठेवलं ना आतमध्ये भरण्यासाठी पण, हे योग्य प्रमाण आहे. म्हणजे दोन्ही एकत्र असंच केलं तर जेवढे मोदक होतात ना आपले, तेवढ्यामध्ये ते बरोबर सारण भरून आपलं संपते, म्हणजे काहीच उरत नाही. आणि 11 मोदक आरामात होतात. आणि तुम्हाला 21 करायचे असतील तर याच्यापेक्षा दुप्पट सारण घ्या सर्वच. बघा, तुम्ही माझी ही रेसिपी कुठून बघताय हे मला नक्की सांगा. आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की मी कशी बनवली, मला सांगा नक्की. आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता मी बाकीचे मोदक करून घेते आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. वरून मी केसर पण लावलाय मोदकांना, केसरचे धागे म्हणतात ना ते. बघा,
आपले मोदक संपल्यानंतर बघा काहीच उरत नाही. दोन्ही भांडे रिकामी झालेले आहेत. सारांचं भांडं पण बघा, आणि तेवढ्या सारांमध्ये सर्व हे मोदक झाले एवढे. चला, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत सोमवारी. तोपर्यंत चला, ओके, बाय.